राजकारणात महिला आहेत, परंतु एकाही राजकीय पक्षानं आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात महिला मुख्यमंत्री दिलेला नाही, ही शोकांतिका असल्याचं प्रतिपादन दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष दुर्गा अभय भोर यांनी शिक्रापूर इथं केलं आहे. दुर्गा ब्रिगेड संघटनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ध्येय धोरणे, जाहीरनामा तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत पक्षाची दिशा व भूमिका मांडण्यासाठी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथं रविवार दिनांक 18 जानेवारीला दुपारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा दुर्गा भोर बोलत होत्या. यावेळी म्हणाल्या, आमच्या ध्येय निवडणुका नाहीत, कुठेतरी लोकांची कामं झाली पाहिजेत. महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न दुर्गा ब्रिगेड पक्षामार्फत होईल. मुलींना संरक्षण देण्याचं काम दुर्गा ब्रिगेड पक्षामार्फत होईल. युवकांना युवतींना या पक्षामध्ये चालना मिळेल. युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. शेतकऱ्यांचे उद्योग समूह आम्ही करणार आहोत. आज आपण राज्यात वेगवेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या महिला आज सुरक्षित नाही आहेत, चिमुकल्या मुली सुरक्षित नाही आहेत. कुठेतरी ही परिस्थिती बदलण्यासाठी दुर्गा ब्रिगेड ही संघटना सुरुवातीला स्थापन केली. बचत गटातील महिलांसाठी 25 लाख रुपये कर्ज शासन देत आहे, परंतु बचत गटातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये. दुर्गा ब्रिगेडतर्फे महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा दुर्गा अभय भोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षामार्फत होईल. आज आपण बघतोय राजकारणामध्ये महिला आहेत, परंतु एकाही राजकीय पक्षाने आतापर्यंत महिला मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिलेली नाहीये. खरं तर ही शोकांतिका आहे. परंतु दुर्गा ब्रिगेड पक्षामध्ये महिलांना असेल, नागरिकांना असेल, कार्यकर्त्यांना असेल, निश्चितपणे न्याय द्यायचं कार्य हे आमच्याकडून होईल. आज उद्योग, रोजगार, महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर कौशल्य विकास, ग्रामीण भागामध्ये वीज आणि असे विविध आमची ध्येय आम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहेत. आज बचत गटामधील महिलांना 25 लाख रुपये कर्ज देत आहे शासन, परंतु बचत गटामधील महिलांना उद्योग करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये. त्याचबरोबर DIC असेल यांच्या योजना महिलांपर्यंत पोहोचत नाही. आज आपण पाहिलं महिला सक्षमीकरण आपण म्हणतो, योजनाही महिलांपर्यंत जातात, परंतु महिलांना फक्त शिलाई काम असेल किंवा विविध छोटे मोठे जे कार्य असतात त्याचं प्रशिक्षण हे दिलं जातं. पण काही एरिया अशा आहेत तिथपर्यंत महिलांपर्यंत हे जे प्रशिक्षण आहे ते पोहोचलेले नाही. फक्त कागदावरती काहीच महिलांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. त्याचप्रमाणे आपण पक्षामार्फत आत्ताच मी एका ठिकाणी होते, तर महिलांना विचारलं की आपल्याला कुठल्या कुठल्या मशीन चालवता येतात. त्यांना CNC असेल, BMC असेल, आपल्याला येतात का विचारलं तर एकीचाही हात वरती आला नाही. परंतु आपण जेव्हा शिलाई मशीन आपल्याला चालवता येते का किंवा माहिती आहे का, तर प्रत्येक महिलेचे हात हे वरती आले. ह्याच्यावरून आपल्याला कळून येतं आतापर्यंत महिलांपर्यंत जे औद्योगिक मशीन्स आहेत, CNC, BMC सारखे, हे आतापर्यंत कोणीही महिलांपर्यंत पोहोचवलेले नाहीये. आता आपण बघतोय शासनाच्या योजना आहेत, CMEJP योजना असेल, PMEGP योजना असेल, ही महिलांनी जर घेतली तर निश्चितपणे त्यांना 35% त्यामध्ये सबसिडी उपलब्ध आहे आणि त्यामार्फत निश्चितपणे त्या उद्योजिका बनू शकतील. तर पक्षामार्फत अशा योजना ज्या आहेत या कशा प्रकारे महिलांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचं भविष्य घडेल ह्याचंही काम केलं जाईल. महिला सुरक्षेचं म्हणाल तर आज आपण पाहिलंय की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिलांवरती अत्याचार होत आहेत, घरामध्ये छळवणुकीचे प्रकार होत आहेत. मला बरेचसे फोन येत असतात महिलांचे की ताई मला असं असं त्रास होतोय म्हणून. चौकीमध्ये गेल्यावरती महिलांची कंप्लेंट घेतली जात नाही. कोणाचा तरी वरद हस्ता असेल तर महिलेची कंप्लेंट ही घेतली जाते आणि काही काही ठिकाणी महिलांना न्याय भेटतो काही चौकांमध्ये, पण काही चौक्यांमध्ये भेटत नाही. त्यासाठी दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे प्रत्येक महिलेला न्याय द्यायचं काम करणार आहे आणि महिलांवरती ही वेळ येताच कामा नये. यासाठी स्वसंरक्षणार्थ महिलेला कसं आपण मजबूत करता येईल, कायद्याची माहिती तिला कशा प्रकारे देता येईल, ह्याच्याकडे आमचं जास्त करून लक्ष असणार आहे. त्यानंतर महिला सुरक्षेसाठी आम्ही शाखा प्रत्येक गावागावामध्ये काढणार आहोत आणि उद्योग गट स्थापन करणार आहोत, जेणेकरून महिलेला कधी काही अडचण असली ती त्या शाखेमध्ये गेली तर निश्चितपणे तिला मदत ही भेटू शकेल. आमचा हेल्पलाईन नंबर सुद्धा महिलांना मी आता या परिषदेमार्फत देत आहे.
7758988848 या नंबरवरती आपण कुठलीही अडचण असल्यावरती संपर्क केला तर निश्चितपणे आपली समस्या ही सुटली जाईल असं मी सगळ्यांना ग्वाही देते. आणि आज आपण बघतोय की शेतकऱ्याचा मालाला भाव नाहीये. आज बरेचच्या वेळेला की टॅमॅटो असतील किंवा विविध पिकं असतील ही भाव नसल्यामुळे खराब होऊन पडतात आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा भेटला पाहिजे. आज बाहेर परदेशी आपला जो माल एक्सपोर्ट होतो शेतकऱ्यांचा, कुठेतरी मधलं जे कमिशन असतं लोकांचं हे गाळल्यामुळे निश्चितपणे जर शेतकऱ्यांना मालाचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये भेटेल. म्हणजे शासनाने जर शेतकऱ्यांकडून उत्पन्न डायरेक्ट घेतलं आणि वरती विकलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांचा जो द्यायचा भाव आहे तो वाढेल आणि शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. आणि तसंच शेतकऱ्यांचे आम्ही समूह उद्योग आम्ही करणार आहोत, जेणेकरून सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांचा उद्योग समूह स्थापन करून त्यांच्या मालाला भाव, त्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट असेल, हे जास्तीत जास्त कशा प्रकारे आपले स्टार्टअप होतील ह्याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. आता आपण बघतोय झेडपी इलेक्शन्स लागलेले आहेत. खरं तर आमचा पक्ष स्थापन होऊन आता 5 दिवस झालेले आहेत. 13 जानेवारी रोजी आमचा हा पक्ष स्थापन झालेला आहे आणि जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. बरेचसे कार्यकर्ते आहेत त्यांना झेडपी ही लढवायचे असते, परंतु कुठलाही प्लॅटफॉर्म नसतो. निश्चितपणे अशा कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम आमच्या पक्षामार्फत होईल. त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचं कार्य बघून आणि समाज सेवेची त्यांची जी इच्छा आहे ती बघून त्यांना आमच्या मार्फत निवडणुकीसाठी सुद्धा उतरवलं जाईल. आज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.